सर्वांच्याच हाती होत्या, तलवारी तर सर्वांच्याच हाती होत्या. ताकद ही सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद ही सगळ्यांच्याच मनगटात होती. पण स्वराज्य घडवण्याची इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्यात होती, फक्त शिवाजी महाराजांच्यात होती. असं म्हणतात की इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. असाच इतिहास घडवलेली कथा आज मी कुमारी वेदश्री संजय जाधव, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी, शाळा तर्कतीर्थ लक्ष्मी शास्त्री जोशी विद्यालय वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा आपणासमोर सादर करीत आहे. माझ्या कथेचे नाव आहे स्वामिनिष्ठ शिवा. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्या मनाशीच काहीतरी म्हणत होते. जगदंब जगदंब. या स्थितीला आता धडा शिकवायलाच हवा. तेवढ्या शिवा आत आला. राज बोलावणं धाडले जी. हो शिवा, तो आमच्यासारखा दिसतोस असं आम्ही फार ऐकलं होतं. आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय. आत्ता आलो जी असं म्हणून शिवा आत गेला. राजांचाच वेश परिधान केला आणि राजांसारखाच मिशीला पीळ देत राजांच्या सामने आला. कसा दिसतो जी. आणि बघत राहिले राजे. अरे शिवा, आशात आमचंच रूप पाहिल्याचा भास होतोय शिवा. म्हणजे राज त्यो सिद्धी बी मला ओळखायचं नाही. आणि स्तब्ध झाले राजे. अरे शिवा, तुला कसं समजलं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहोत ते? तसा शिवा म्हणाला, राज तुमच्या संगतीत एवढे दिवस राहिली आहे त्या उगाव आहे, द्या की विडा, भेटतो की जाऊन त्या सिद्धीला. राजांनी शिवाला कडकडून मिठी मारली. राजांना माहित होतं की या उपर शिवाची पुन्हा भेट नाही. डाव ठरला. राजांनी सिद्धीला निरोप पाठवला. आम्ही तह करायला तयार आहोत. तसा सिद्धी म्हणाला, ये अब आया वो दख्खन का चूहा हमारे मुट्ठी में, हा हा हा. शिवाजी शरण येणार या वार्तेने सर्व सैन्य बेसावत झाले. राजांनी याच ढिलाईचा फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार केल्या. एका पालखीत स्वतः राजे बसले आणि दुसऱ्या पालखीत बसला राजांचाच रूप घेतलेला शिवा काशी. राजांची पालखी आडवाटेने विशाळगडाकडे जाणार होती तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला. सिद्धी वाटच पाहत होता. पालखी आली. पालखीतून शिवा खाली उतरला. गळा भेट झाली आणि सिद्धी शांत झाला. चलिये राजे चलिये. पण त्याच वेळी 2 संशयित डोळे रोखले गेले होते शिवावर आणि शिवाचं शामियानाच्या आत पाऊल पडताच ते पुटपुटले. ये शिवाजी नहीं हो सकता. आणि थबकला सिद्धी. मेळ्यातून संशय निघाली. चपासप वार झाले आणि विचारार्थ झाला सिद्धी. सच बता, तू है शिवाजी? तसा शिवा सांगता झाला, अरे हो मीच आहे शिवाजी. त्याच वेळी दुसरा वार तिसरा वार वाराची बौछार झाली आणि पुन्हा विचारार्थ झाला सिद्धी. अब बता, तू है शिवाजी? तसा शिवा कडाला, अरे हो मीच आहे शिवाजी. आता सिद्धी वळला त्या 2 संशयित डोळ्यांकडे. तो होता अफजल खानाचा मुलगा फजल खान. सिद्धीने विचारले, तुम कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं है? तसा फजल खान बोलता झाला, हुजूर मैंने देखा है शिवा को अब्बा जान के कत्ल के वक्त. उस वक्त कृष्णाजी भटका के शमशेर का वार शिवा के सिर पर हुआ था. अगर ये सच में शिवा है तो ढूंढो ढूंढो उसके सिर पे. शिवाच्या मस्तकावरील चिरटोप कस कर काढण्यात आला. वाराची ती खून नव्हती. शिवा सापडला. समशेर फिरली आणि चिरकांड्या उडवीत शिवाच्या गर्दनेवर आली आणि विचारार्थ झाला सिद्धी. मरने से पहले आखिरी बार पूछता हूँ, सच बता, तू है शिवाजी? तसा शिवा कडाला, अरे हो मीच आहे शिवाजी. जरी जन्माला शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? आणि कोसळला शिवा. त्याचे डोळे लावले, ओढले. श्वासाने माती उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला शिवा सांगत राहिला, जाऊन सांग माझ्या राजाला. शिवा गेला, मातीत मेला. पण सांग नुसता मातीत नाही मेला राजा. मातीसाठी मेला, मातीसाठी मेला, मातीसाठी मेला.
या गोष्टीतून आपल्याला राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम शिकायला मिळते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.